नमस्कार, आपलं स्वागत आहे प्रणालीज किचनमध्ये. तर आज आपण बनवतोय मुशीचा रस्सा. तर मुशी मच्छी असली तरी तो मटण आणि चिकन यासारखी बनवतात आणि टेस्टला पण तशीच लागते. तर मुशी मार्केटमध्ये आपण स्वच्छ साफ करून आणले, म्हणजे त्याची कातडी वगैरे काढून आणि व्यवस्थित कट करून. तर बघूया काय साहित्य लागतंय. तर मुशी बनवण्यासाठी पहिली मुशी साफ करून घेतली आहे. सगळ्या प्रकारचे मसाले, कोकम, कांदा खोबऱ्याचं वाटण, आलं लसूण पेस्ट, कांदे, टोमॅटो, कोथिंबीर, लिंबू, तेल. तर आपल्याला फोडणीसाठी कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. आता आपल्याला टोमॅटो बारीक कट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे. मुशी आपण स्वच्छ धुवून घ्यायची. आता यामध्ये टाकायची आहे पाव चमचा हळद आणि पाव चमचा मीठ. आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून ठेवायचं आहे 10 मिनिटं. आपली कढई चांगली तापली आहे, त्यामध्ये टाकायचं थोडंसं तेल. आपली कढई चांगली तापली, त्यामध्ये टाकायचं कांदा. कांदा चांगला आपल्याला तेलात फ्राय करून घ्यायचा आहे. टोमॅटो टाकायचं आपल्याला. आता कांदा टोमॅटो चांगला आता फ्राय करून घ्यायचं. आता यामध्ये टाकायची आपल्याला 1 चमचा आलं लसूण पेस्ट. आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला सगळ्या प्रकारचे मसाले टाकायचे आहेत. धना पावडर, जिरा पावडर, लाल तिखट, चिकन मसाला, तिखट मसाला. हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला टाकायची आहे मुशी. आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये टाकायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. थोडंसं आपल्याला असं व्यवस्थित करून याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. तर आता 5 मिनटं झालेत. आता आपण झाकण काढून बघूया. थोडं शिजलं आहे. आता यामध्ये 1 चमचा ओलं खोबऱ्याचं वाटण लावायचं आपल्याला. हे वाटण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये. यामध्ये आपल्याला थोडं पाणी ॲड करायचं आहे. आता यामध्ये ॲड करायचं आहे कोकम. हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर परत एकदा आपल्याला झाकण ठेवायचे, चांगली अशी उकळी येऊन द्यायची. तर आता आपल्याला चेक करायचं झालं आहे की नाही. तर हे रेडी झालं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं थोडंसं मीठ. तर तुम्हाला ही मुशीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.